समावेश झाल्यानंतर काय आमदार लगेच घरी चालला जातो हे कळत नाही. काही काही तर म्हणे आता अंतुलीच्या विकास सोसायटीमध्ये प्रचार करत असताना बस आता आमदार 3 महिन्याला निवडणूक पोटनिवडणूक. अरे कोणती पोटनिवडणूक लागते? अजून 3.5 वर्ष बाकी आहेत ना, हिशोबाचे बाकी आहेत, ते काही फुकटाचे नाही आहेत. लोकांनी मला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज निवडून दिलेलं आहे. या 3.5 वर्षाच्या कालखंडात तुमचा हिशोब करायचा आहे. विकासाबरोबर त्यांचाही हिशोब चुकता करावा लागेल, कारण विकासासाठी आपण मला निवडून दिलं. मी तुम्हाला सांगितलं की 10 कोटी आणि यावर्षी 6 कोटी, या 16 कोटीचा विकास या 1.5 वर्षाच्या कालखंडात होऊ शकतो. गेल्या 10 वर्षे आपण यांच्याकडे नेतृत्व दिलं, त्या कालखंडामध्ये 10 कोटीचे देखील काम झाले नाही, परंतु 1.5 वर्षात आपण 16 कोटीचा विकास करून दाखवला या मतदारसंघामध्ये. आणि येणाऱ्या या पुढच्या कालखंडामध्ये आपण कितीतरी कोटीचा विकास या ठिकाणी करणार आहोत. विकास या मतदारांसाठी राहणार आहे, तुमच्यासाठी मतदारांसाठी मी विकास करणार आहे. पण या 3.5 वर्षामध्ये आपला विकास करत असताना यांचा देखील हिशोब मला चुकता करायचा आहे आणि त्यासाठी देखील आपलं सहकार्य या येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला लागणार आहे. मी आता सांगितलं की खऱ्या अर्थाने जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर देण्यासाठी हे वर्ष आपल्याला महत्वाचं आहे. 2011-2012 या कालखंडामध्ये आपल्याला उत्तर देण्याची चांगली एक संधी या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून आजपासून मी तरी हा सगळं जो काही मागचा जो काही अध्याय घडला या 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये, याला मी याचेच विराम देतो आणि येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये उद्यापासून सोयीने आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या मतदारांसाठी, आपल्या कार्यकर्त्यांसाठी, या शहरासाठी, या तालुक्याच्या खेड्यांसाठी जे जे काही आपल्याला प्रश्न मार्गी लावता येतील, जे जे विकासाची कामं आपल्याला खेचता येतील ते खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. शहराच्या लोकांनी सुद्धा, या शहराच्या पात्र शहराच्या लोकांनी भरभरून प्रेम या कालखंडामध्ये माझ्यावर केलेलं आहे, मतदारसंघातल्या लोकांनी केलेलं आहे. या प्रेमाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये जसं मी या ठिकाणी विराम देतोय तसंच कार्यकर्त्यांनी ह्या चर्चेला, या गोष्टीला, समोरच्यांच्या फडतूस गोष्टींना कुठेही लक्ष देऊ नका, कुठेही विचलित होऊ नका. पुन्हा एकदा नव्या दमानं आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी झटूया. आपली असलेली साथ, आपली या ठिकाणी असलेली उपस्थिती हे मला निर्दोषत्व साबित करून दाखवेल आणि ते आपण या ठिकाणी देखील आज साबित करून दाखवलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मी सर्व कार्यकर्त्यांचे, मतदारांचे, बंधूंचे, भगिनींचे, सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. पत्रकार बंधू, प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे देखील आभार मानतो की आमचं काही मनोगत आहे ते मनोगत लोकांपर्यंत जे उपस्थित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं. परंतु जे काही असेल ते लोकांपर्यंत पुन्हा एकदा जाऊ द्या. जे सत्य असेल ते सत्यच असेल. सत्य हे परेशान होत आहे, पराजित नाही, या पद्धतीचं घोषवाक्य असलेलं आजचा हा आपला मेळावा इथेच संपतो आहे, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उजव्या बाजूला महिलांना आधी जाऊ द्या, नंतर पुरुष मंडळी जातील. उजव्या बाजूला आधी महिला जातील. उजव्या बाजूला पुरुष मंडळींनी थांबून यायचं आहे.
अरे मधमाशा 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 इथं हा भाऊ त्याच्यावर रोगात चंपूर आहे मधमाशा